डाव प्रेक्षकांनो, मालिका वेगळ्याच वळणावरती चालली। आत्तापर्यंत कान्हा सखीला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सखी मॅडम, हे सगळं जे काही चाललंय ते आता सरकार करतायत, पण सखीचा या गोष्टीवरती विश्वास नाही। पण या गोष्टीवरती विश्वास ठेवण्यासाठी सखीला स्वतःचा जीव गमवायला लागलेला आहे। ज्या वेळेला सखीला स्वतःचा जीव गमवायला लागलाय, म्हणजे जीव गमवण्याची वेळ आलेली आहे आणि त्या वेळेला खऱ्या अर्थाने तिचे आता डोळे उघडलेले आहेत। आणि या सगळ्यामध्ये ज्या वेळेला सखीला मात्र आता हे सत्य समजले, तेव्हा अशी काहीतरी घटना घडले की ज्या घटनेने सखी आता पूर्णपणे हादरून गेलेली आहे। नक्की असं काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। प्रेक्षकांनो, सखीवरती उपचार चालू आहेत। ज्या वेळेला सखीवरती उपचार चालू आहेत आणि त्यावेळेला कान्हा मात्र पेटून उठलेला आहे। कान्हा इकडे सांगतोय हे सगळं सरकारने केलेलं आहे, सरकार आणि ही मावशी या दोघींनी। कारण मी आणि ज्या वेळेला सखी मॅडम आम्ही दोघी जणी बोलत होतो आणि त्याच वेळेला आता इकडे ही आजीच म्हटली तिला की मावशी तिला म्हटल्या की आत्ताच्या आत्ता तू आतमध्ये जा, तुझ्या रूममध्ये जा। आणि त्यानंतर तिकडून आता मावशी सुद्धा निघून गेल्या होत्या, म्हणजे त्यांनी जाऊन त्या आता रूमला लॉक लावलं आणि ऑलरेडी तिकडे आता सगळा धूर वगैरे करून ठेवला होता। यावरती मनस्विनी सांगायला लागते, अरे किती आता खोटारडेपणाच्या या गोष्टी सांगशील, काहीच कळत नाहीये, तू का हे सगळं करतोयस। असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो, मी काहीही खोटं बोलत नाहीये, किती मोठा प्लॅन रचलात, म्हणजे इकडे असं दाखवण्याचा प्रयत्न केलात की याच्यामध्ये विष टाकले आणि उलटा डाव फसवलात। यावरती आता मात्र कुणालाच विश्वास बसत नसताना मग आता काका सांगायला लागतात, हो मी स्वतःच्या कानांनी ऐकलं होतं, स्वतःच्या कानाने ऐकलं होतं की या सगळ्यामध्ये मुळातच मात्र आता म्हणजे वहिनी सांगत होत्या या मावशींनाच की सखीच्या दुधामध्ये विष टाकायचं आहे आणि विष टाकून तिला मारायचं आहे। बरोबर बोलतोय कान्हा, हा सगळा डाव आता याच बाईचा आहे। या बाईने उलटी खेळी खेळत आता हा जो काही डाव रचलाय ना, तो डाव आता तिच्याच अंगाशी येणार आहे। यावरती कान्हा म्हणतो, नाही पण तोपर्यंत सखी मॅडमचा जीव जाण्याची वेळ आली ना, बोला मावशी बोला, तुम्हीच हे सगळं केलंयत ना। असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, मी कशाला हे करू। आणि त्यावरती मनस्विनी म्हणते, एकतर आता तू माझ्यावरती संशय घेतोयस आणि माझ्यावरती संशय घेऊन तू आता या सगळ्यामध्ये इकडे माझ्या मावशीला पण ओढतोयस। अरे तुला काहीच वाटत नाहीये का या सगळ्यामध्ये माझ्या मावशीला ओढायला। यावरती तो म्हणतो, तुम्ही जे काही केलंयत ना ते आता या सगळ्यामध्ये इतकं हे आहे ना की मात्र आता तुम्हाला शिक्षाही मिळणारच, तुम्ही चिंताच करू नका, एकदा सखी मॅडम ना शुद्धीवरती येऊ दे, मी बघतो काय कर। असं म्हटल्यावरती थोडीशी मनस्विनी घाबरले आणि ती आता मावशीला सांगते, हे बघ सखीला मुळातच शुद्धीवरती येऊ द्यायचं नाहीये। तितक्यात डॉक्टर आता बाहेर आलेत आणि डॉक्टरांना कान्हा विचारतोय, काय झालं, ठीक आहेत का त्या। यावरती डॉक्टर म्हणतात, हे बघा आम्ही होईस्तोवर त्यांना बरं करण्याचा आमच्या परीने प्रयत्न केलेला आहे, पण शेवटी देवाच्या हातात आहे। आता जर का 24 तासात त्या शुद्धीवरती आल्या तर मात्र आपण त्यांना वाचवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो, पण फक्त 24 तासात जर का आता त्या या सगळ्यामध्ये म्हणजे त्यांना जर शुद्ध नाही आली, मग मात्र आता हे सगळं महाकठीण जाणार आहे। जर का 24 तासामध्ये शुद्ध नाही आली तर आता त्यांच्यासाठी हे क्रिटिकल असणार आहे। आणि हे ऐकल्यावरती कान्हा म्हणतो, नाही 24 तासात त्या नक्की शुद्धीवरती येतील। आणि त्याच वेळेला मनस्विनी मात्र आता गडबडलेली आहे, नाही कोणत्याही परिस्थितीत 24 तासात ही शुद्धीवरती नाही आली। आणि त्यानंतर ती आता डाव रचते आणि मावशीला सांगायला लागते, आता तू या सगळ्यामध्ये महत्त्वाची कामगिरी निभावायची आणि ती म्हणजे तुला आता काहीही करून हिला संपवायला पाहिजे। त्यावरती मावशी म्हणते, नाही आता तुझ्या या कारस्थानामध्ये मी अडकणार नाहीये, तुला जे काय करायचं असेल ते तुझं तू कर, पण मला या सगळ्यामध्ये बिलकुल पाडू नकोस, मी या सगळ्यामध्ये अजिबात आता मात्र पडणार नाहीये। असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, हे बघ अगं असं काय करतेस, आपल्याला काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर हिला मारून टाकावं लागेल। मावशी म्हणते, बिलकुल नाही, तुला जे काय करायचं ते कर। मनस्विनी विचार करते की आजच्या रात्रीत आता ही मावशी तर काही करणार नाहीये, पण मलाच करायला पाहिजे, कारण सखी शुद्धीवरती आली आणि तिला साधारणपणे अंदाज आला की आता या सगळ्यामध्ये दार लावण्यात आलं होतं, हा सगळा काय प्रकार केला होता, तर ती उगाचच या सगळ्यामध्ये हे करेल, म्हणून तिला जिवंत मारणंच गरजेचं आहे। आणि मावशीने आता कान्हाने आपल्यावरती संशय घेतल्यामुळे मावशीने माघार घेतलेली आता इकडे काका ह्या दोघींच्या मागावरतीच आहे। आणि त्यानंतर काका आता ज्या वेळेला हे महाभयंकर कृत्य ऐकतो आणि त्यावेळेला तो आता विचार करतो, नाही
ही बाई काहीही करू शकते, ही आता सखीला या सगळ्यामध्ये म्हणजे संपवू सुद्धा शकते, ते काही नाही आहे. मला ही सगळी गोष्ट आता कान्हाच्या मात्र आता कानावरती घातली पाहिजे, जेणेकरून या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे सखीचा जीव वाचेल. कान्हाकडे काका आणि ते सांगायला लागतात, हे बघा तुम्ही विश्वास ठेवा, तुम्हाला कुणालाही विश्वास बसत नाहीये की ती सरकार आहे, पण मी जे आत्ता ऐकलंय ना ते तुम्हाला सगळ्यांना आता मी दाखवणार आहे, तुमचे सगळ्यांचे डोळे उघडणार आहे. आत्ताच ती कान्हा आणि मावशी या म्हणजे ती सरकार आणि मावशी हे दोघं जण बोलत होते. सरकार आणि मावशी हे दोघं जण एकमेकांशी बोलत होते की आजच्या रात्री सखीला संपवायचं आहे. आणि त्यावरती कान्हा म्हणतो, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, प्रॉपर्टी ऑलरेडी नावावरती झालेली आहे. प्रॉपर्टी नावावरती झाल्यावरती मग आता इकडे सखी जगली काय आणि सखी मेली काय, काहीही फरक सरकारांना पडत नाहीये. आणि त्याच कारणासाठी मात्र आता इकडे हे लोक नाटकं करणार आणि आता सखीला संपवणार. हे मी सांगतेय ना, ते सांगतोय ते सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि तुमच्या समोर सत्य आणायचं असेल तर काका हिला आता एक पाऊल पुढे जाऊ देऊया. ही ज्या वेळेला सखीला मात्र आता मारण्याचा प्रयत्न करेल त्याच वेळेला सगळ्यांनी जर का आता पाहिलं तर आता त्यांचे डोळे उघडतील. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच सगळेजण तयार झालेले आहेत हे सगळं नाटक करण्यासाठी. आणि हे नाटक करण्यासाठी ज्या वेळेला सगळे तयार झालेत, सगळ्यांच्या मनामध्ये एकच भीती आहे, खरंच ही सरकार असेल का? नाही, ही सरकार असेल तर आपल्या सखीसाठी आता खूपच हे धोकादायक आहे, असा सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार चालू आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे आता कान्हाचं पुढचं नाटक सुरू होतं. कान्हा सांगतो, अजिबात सखीच्या रूममध्ये तुम्ही आता जायचं नाही आहे, जोपर्यंत सखी मॅडम शुद्धीवरती येत नाहीत तोपर्यंत. आणि त्यावरती मनस्विनी सांगायला लागते, जा रे जा, तू कोण मला हे करणार, तू मला कोण धडा शिकवणार, तुला आता चांगलाच धडा मी शिकवेन. माझी मुलगी आहे ती आणि मी तिकडे जाणार म्हणजे जाणार. आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये लगेचच सांगायला इकडे आता काका तिच्यावरती लक्ष ठेवून आहेत. तोपर्यंत मनस्विनी आता मात्र इकडे गेम करण्यासाठी सखीचा चाललेली आहे. काकांनी सगळ्यांना आवाज दिलाय, लवकर या, ही आता बाई काय करते हे आपल्याला बघायला पाहिजे. बरं, तोपर्यंत इकडे आता डॉक्टरांनी सखीचं मास्क वगैरे नीट केलंय आणि आता तिची देखभाल व्यवस्थितरित्या घेत आहेत, जेणेकरून काहीही झालं तरी 24 तासात सखी आता शुद्धीवरती यायला पाहिजे. नित्य आता मनस्विनी येते आणि डॉक्टरांना सांगते, मी माझ्या लेकीसोबत 2 मिनिटं काही शब्द असे बोलेन ना की त्यानंतर माझी लेक आता इकडे ताबडतोब मात्र आता मला या सगळ्यामध्ये शुद्धीवरती येताना दिसेल. कसं आहे, एक आई आपल्या मुलीसोबत जे काही कनेक्ट करू शकते ना ते दुसरं कुणी करू शकत नाहीये. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे नर्स, तुम्ही इकडे थांबा, मी आत्ता येतो, ह्या बाईंना 2 मिनिटं आपल्या मुलीसोबत बोलू दे. म्हणजे काहीही झालं तरी एक आई जो चमत्कार करू शकते ना तो चमत्कार दुसरं कुणी करू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती मग त्या रात्री सगळ्यांनी दबा धरून बसलेले आहेत. दबा धरून बसत आता इकडे वाट पाहत आहेत ते म्हणजे इकडे आता मनस्विनी आत येण्याची. आणि मनस्विनीने आतमध्ये एंट्री केले. मनस्विनी एंट्री करते आणि त्याच वेळेला देवाच्या कृपेने सखीची शुद्ध आता सुद्धा परत आलेली आहे. सखीची शुद्ध परत आल्यावरती मात्र आता इकडे सखी तिचा हात पकडते, आई काय करतेस? आणि त्याच वेळेला तिला मारण्यासाठी आलेली मनस्विनीचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आले. आणि ज्या वेळेला ती आता मास्क काढत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळे घरचे आलेत आणि सरकार थांबा असं म्हणत तिला आता थांबवलंय. आत्तापर्यंत सगळ्यांच्याच डोक्यामध्ये ही तेजस्विनी वहिनी आहे आणि त्यामुळे तिच्याबद्दल जो काही रिस्पेक्ट होता तो रिस्पेक्ट एकाच झटक्यात मात्र आता इकडे झालेला आहे. आणि त्यावेळेला मात्र आता लगेचच सगळेजण तिच्यावरती तुटून पडलेत. आणि त्यानंतर ती सांगते, नाही, मी तर फक्त सखीला आता ठीक आहे का हे पाहण्यासाठी आले होते. आणि त्यावेळेला सखी तिचा हात धरते आणि आई, तू मला मारण्यासाठी आले होतेस? आणि खरं तर मला आता मावशीवरती घेऊन गेल्यावरती दारसुद्धा तिनेच लावलं, तू तिला लावायला सांगितलंस? असं म्हणत एका झटक्यात सखीने मात्र आता तिचा हात पकडत, मला आता सगळं कळालेलं आहे. ज्या वेळेला डॉक्टर आता इथे आले होते ना, म्हणजे डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की सखी मॅडमना 24 तासाची, तेव्हाच मी शुद्धीवरती आलेले होते. पण आता सत्य जाणून घेण्यासाठी माझ्याकडे एक चान्स कान्हाने मागितला होता आणि म्हणूनच तो चान्स मी त्याला दिला, त्याचं मनामधलं हे दूर करण्यासाठी. पण त्याच्या मनामध्ये गैरसमज नव्हता, गैरसमज होता तो माझ्या मनामध्ये. माझ्या मनातला गैरसमज कायमचा दूर झालाय, तुझ्यामुळे दूर झालाय. तू जी काही कारस्थानं केलेस ना ती सगळी मला समजलेली आहेत. आई म्हणायच्या, तू आता लायकीची सुद्धा नाही आहेस. इतकंच नाही आहे तर आता माझी आई कुठे आहे हे सुद्धा तू आता मला सांगशील. असं म्हटल्यावरती ती सांगते, अगं मीच तर तुझी आई आहे. आणि त्यावरती ती सांगते, अजिबात एकही शब्द बोलू नकोस,
तू आणि माझी आई असू शकत नाहीयेस असं म्हणत तिने आता सांगितलंय की ही सरकार आहे, मला मारायला आली होती आणि कान्हाने माझे डोळे उघडलेले आहेत असं म्हणत एका झटक्यात सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात आणि मनस्विनीचा खरा चेहरा सखीच्या समोर आलेला आहे. प्रेक्षकांनो, आता इकडे तेजस्विनीचा खरा पत्ता लागणार का? पण तोपर्यंत ही प्रॉपर्टी जी नावावरती झाली त्याचं काय? अनेक गोष्टींचे उलगडे येणाऱ्या भागात होणार आहे.